नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येकजण हा स्वतःच्या परिवारासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुखसमाधान मिळवण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्य करत असतो. परमेश्वराचा नितांत धावा करतो. अशा व्यक्ती देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात. चला तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थी असावी, कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही, ती फळ नाही देत. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे, कारण त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. नेहमी त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागताच सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी. मग बघा, परमेश्वर आपल्याला न मागता देईल. आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असते आणि प्रसन्न असते, कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचा सुद्धा नेहमी वास असतो. मग ते आपले घर असो किंवा मन, दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे. घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा, लक्ष्मी घरात वास करेल. देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते. त्याकरता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळालाच पाहिजे, जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील. घरातील अन्न कधीही वाया घालवू नका, कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला 2 वेळेचे अन्न तरी मिळते. परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळेचे अन्न सोडा, पण 1 वेळेचे सुद्धा अन्न मिळत नाही. त्यामुळे आपण नेहमी अन्नाचा आदर केला पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे. हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही लाभेल. आणि असे म्हटले जाते की अन्न हे परब्रह्म आहे. आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे. बरीच माणसं अशी असतात समाजात जी बोलताना विचार नाही करत, बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात. तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात. परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात ना, धनुष्य बाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात. म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण 10 वेळा विचार केलाच पाहिजे, मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये. परमेश्वराला कधीच दोष देऊ नका. अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांचे काहीही वाईट झाले की ते परमेश्वराला दोष देतात. परंतु परमेश्वर कोणाचेही वाईट करत नाही. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाहीत, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपले माता पिता आहेत. मग देव आपल्या मुलांचे का वाईट करेल? उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा, परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.